पुण्यातल्या कोंढवा परिसरामध्ये महार वतनदारांची 40 एकर जमीन आहे, ज्या जागेचा बाजारभाव सध्या 1800 कोटी असा आहे आणि हीच जागा पार्थ पवार यांच्या कंपनीने जवळपास 300 कोटी रुपयांमध्ये लाटल्याचं सध्या हा गैरव्यवहार प्रकरण सध्या उघडकीस आलेलं आहे। या सगळ्या संदर्भामध्ये आता महार वतनदार रस्त्यावर उतरलेत, ते आंदोलन करतायत या ठिकाणी। ताई, काय सांगाल, काय गैरव्यवहार प्रकरण झालेलं आहे? गैरव्यवहार म्हणजे ही महार वतनाची जागा विकता येत नाही दुसऱ्याला, ही विकली गेली आमच्याकडे पॉवर ऑफ अटॉर्नी घेऊन एका बिल्डरने, शीतल तेजवानी नावाच्या, तिने ती विकली पार्थ पवार याची कंपनी अमेडिया म्हणून आणि त्याचा पार्टनर पाटील म्हणून, दोघे मामे भाऊ आहेत। त्यांनी ही खरेदी केली। डीसीएमचा मुलगा आहे पार्थ पवार, पण आता सध्या तो कुठेही फोकसमध्ये ठेवलेला नाही त्याला। ऍक्च्युली आता फोकसमध्ये दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी ह्या दोघांना गुन्हेगार ठरवले। त्यांना गुन्हेगार कोणी ठरवले? शासनाने। का? महसूल दिला नाही म्हणून, बुडवला म्हणून। ऍक्च्युली महार वतनाचं इथं कुठेच त्यांनी नाव घेतलेलं नाही की महार वतनाची जागा ही ह्या लोकांना मिळावी, असं कुठेही काही दाखवलेलं नाही। पूर्णतः आमचा विश्वासघात केलेला आहे शासनाने। जर सरकार 48 तासात 500 रुपयाच्या स्टॅम्पवर खरेदी करू शकतं, तर आम्हाला 48 तासात नाही 4 दिवसात 500 रुपयात आम्हाला जागा देऊ शकतो। एवढं सरकारने करावं, आमची ही कळकळीची विनंती मुख्यमंत्र्यांना आहे। 300 कोटीचा व्यवहार झालाय म्हणतायत खरं, पण मग 300 कोटी दिले कुणाला हे तर माहिती नाहीये। फक्त हा एक आम्हाला फक्त वाहिन्यांवरून कळतंय, आमचा तर कुठेही याच्यात समावेशच केला नाही। असं बोललं जाते की ही जी महार वतनाची जागा आहे ही महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात होती, बरोबर आहे? हो, ताब्यात आहे, परंतु आता नवीन जी आर आलेला आहे, ज्यांची वतनाची जागा ज्याची त्याला द्यावी, तो जी आर त्यांनी कुठे मांडलेलाच नाही। ही जमीन खरेदी कशी केली? मग जर शासनाची जागा आहे ना, शासनाने कशी काय विकली? शासन नाही विकू शकत आमची जागा। पण मला एक सांगा, जे अजित पवार राष्ट्रवादी पक्षाचे आहेत, शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव ते घेतात, त्यांच्या नावावरती राजकारण करतात, ते महाराजांची जागा कशाला घेतील? सगळं जिथं जाईल तिथं फक्त त्यांना महाराजांच्याच जागा भेटतात। फक्त म्हणजे आरक्षणावरच त्यांचा डोळा फक्त सगळं अर्धा महाराष्ट्रात त्यांनी घेतलेला आहे। आणि अजित पवार म्हणतात आम्हाला काही माहितीच नाहीये पार्क बद्दल। त्यांनी हा व्यवहार, तो काही लॉलीपॉप घ्यायला गेला नव्हता दुकानात की त्याला हे माहिती नाहीये की आपला मुलगा काय करतोय। आज 300 कोटीचा व्यवहार करतोय आणि बापाला माहिती नाही, हे शक्यच नाही। हा सगळा गोलमाल आहे, सगळ्याची मिली भगत आहे। ह्यात बरेच अधिकारी सगळे म्हणजे छोट्यापासून मोठ्यापर्यंत सामील आहेत त्याच्यामध्ये, आणि त्यांनी आमची जागा हडप केलेली आहे। म्हणजे हे प्रकरण शांतपणे मिटलं तर झाली आपली, नाही तर मग बघू पुढचं। पण आम्ही काय बसणार नाहीये। अधिकाऱ्यांचा विषय काढला, याच्यामध्ये अनेक अधिकाऱ्यांना निलंबन सुद्धा करण्यात आलेलं आहे। हो,